अनोख्या, अज्ञात पण विलक्षण अशा पर्यटन स्थळ दर्शनाच्या चौथ्या भागात रसिकांचे मनपूर्वक स्वागत. साताऱ्याच्या पूर्वेला कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम माहुली येथे होतो. या संगमावरती श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराजांची समाधी आहे. या संगमामधून नदीतून पलीकडच्या बाजूला पाटखळ हद्दीमध्ये उंचावरती संगमेश्वर मंदिर आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार सारीपाट खेळात एकदा भगवान शंकर यांचे सर्वस्व आदिशक्ती पार्वतीने जिंकले. वैराग्य प्राप्त शंकर कृष्णा वेण्णा संगमावरती शांत आणि पवित्र स्थळी या ठिकाणी येऊन संगमेश्वर रूपाने स्थिरावले. अन्य कथेनुसार संगमेश्वराची स्थापना ब्रह्मदेवांनी केलेली आहे. रामायणातील उल्लेखानुसार वनवासामध्ये असताना राम व लक्ष्मण श्री क्षेत्र माहुली येथे राहत होते. संगमेश्वराचे दर्शन घेण्यास राम गेले व येताना कृष्णाबाईशी विचार विनिमय करत थांबले. बराच वेळ राम न आल्याने लक्ष्मणाने कृष्णा नदीत राम असल्याचे वाटून रामांना परत दे अशी कृष्णेला विनंती केली. मात्र तरीही राम न आल्याने लक्ष्मणाने मंत्रोच्चार करून बाण सज्ज केला. तेव्हा राम व कृष्णाबाई त्याच्या समोर प्रकट झाले. मंत्रोच्चाराने सज्ज लक्ष्मणाच्या बाणात मोठी शक्ती होती व त्याने मोठा उत्पात झाला असता. हा बाण प्रहार पेलण्याची शक्ती फक्त भगवान शंकर संगमेश्वरांकडे असल्याने रामांनी तिकडे बाण सोडण्यास सांगितले. तेव्हा शंकरांची प्रार्थना करून व अनुमती घेऊन हा बाण संगमेश्वर शिवलिंगावरती लक्ष्मणाने सोडला. याची खूण म्हणून या शिवलिंगावरती सुवर्णरेखा आहे व यालाच सुवर्णेश्वर असेही म्हणले जाते. हे देऊळ पांडवांनी बांधले अशी एक श्रद्धा आहे. अधिक महिन्यात असलेल्या वर्षात शिवरात्री दरम्यान या शाळुंकेवरती सकाळी सूर्यकिरण पडतात व ते झळाळून निघते. ही सुवर्णरेखा व किरणोत्सव याचा आनंद आपण अवश्य घ्यावा. संगमेश्वराच्या टेकडीवर व संगमादरम्यान अनेक सुंदर शिल्पकला असलेली समाधी स्वरूपातील शिवमंदिरे आहेत. या समाधी मंदिरांकडे जाण्यासाठी पायवाटा आहेत. या समाधी मंदिरांनाही आपण भेट द्यावी. या मंदिरांच्या खाली पायऱ्या आणि घाट आहे. मात्र आता गाळामुळे नदी पात्र दूर गेलेले आहे. संगम माहुलीचे काशी विश्वेश्वर हे भव्य मंदिर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. त्याला लागून असलेल्या काही कमी माहीत असलेल्या एकमेव कृष्णा वेणी मंदिरास आपण अगत्य भेट द्यावी. कृष्णा वेणीची एकत्र असलेली मूर्ती याचे पवित्र दर्शन आनंददायी आहे. कृष्णेच्या पूर्वीकडील क्षेत्र माहुलीचे रामेश्वर मंदिर हरिहर स्वरूपात असल्यामुळे येथे मुख्य गाभाऱ्यासमोर नंदी, गरुड व हनुमान हे आहेत. तसेच क्वचित असणारे ब्रह्मदेवाचे मंदिरही इथे आहे. बिल्वेश्वर मंदिराकडे जाताना थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेल्या बुंदेल महालाचा एक बुरुज आपल्याला दिसतो. या गवाक्षात मस्तानी उभी राहून संगमाकाठचे कृष्णेचे सौंदर्य पाहत असे. बिल्वेश्वराच्या दक्षिणेला कृष्णाबाई उत्सवात उत्सव मूर्ती बसवतात. तो घाटावरील चौथरा व राधाशंकर असे वेगळे नामाभिधान असलेले बोरकरांनी बांधलेले समाधी शिवमंदिर आहे. त्याचाही आपण दर्शनाचा आनंद घ्यावा. फार कमी जणांनी भेट दिलेले ठिकाण म्हणजे या मंदिराच्या दक्षिणेकडील कृष्णा काठच्या वाळवंटातील गणपती हे ठिकाण. नदीला पाणी जास्त असताना पाण्यातून किंवा इतर वेळी कमी पाण्यातून तेथपर्यंत आपल्याला जाता येते. तेथे चौथरा बांधला आहे. मात्र बाजूचे बांधकाम पाण्याच्या प्रवाहाने ढासळलेले आहे. या पवित्र स्वयंभू वाळवंटातील गणेशाचे दर्शन आनंददायी आणि पुण्यप्रद आहे. येथील कृष्णेचा खळखळाट व आरसपाणी प्रवाह आपले लक्ष वेधून घेतो. साताऱ्याहून संगम माहुलीकडे जाताना उजव्या बाजूला सगुणा माता यांचे समाधी स्वरूपातील शंकराचे मंदिर
हे भव्य आणि प्रशस्त आवारामध्ये बांधलेले आहे. हे साधारणपणे सकाळी उघडे असते. याला मोठी तटबंदी आहे. तसेच नदीच्या बाजूला मोठे बुरुज, घाट हे आपल्याला बघता येतात. तसेच येथे कार्तिकेय स्वामींचे एक मंदिर आहे. मंदिराचा लाकडी सभामंडप, गाभारा, त्यातील कलाकुसर आणि शाळुंका या सर्व गोष्टी बघण्यासारख्याच आहेत. कृष्णा नदी आणि ही वेण्णा नदी. आणि आता आपण संगमावरती उभं आहे. संगमामध्येच आहे असं म्हणलं तरी चालेल. इकडं हे क्षेत्र मावली आहे आणि ही संगम मावली. आणि मागं दिसतं संगमेश्वराचं देऊळ. दोन कीर्तिमुख आहेत. कृष्णा काठचं माहुलीच्या इथलं सगुणा माता मंदिर. पूर्वेकडून आपण हे मंदिर बघतोय. वरती ध्वज दिसतोय, ह्या कमानी, आणि इथं देवळाचं शिखर आपल्याला दिसतं. या पायऱ्या आहेत. अतिशय सुंदर घाट आहे. या ठिकाणी कोनाडे दिसतात आपल्याला. आणि बाजूनं या ठिकाणी कार्तिकेय मंदिर आहे. इकडे एक देवडी आहे असं म्हणूया आपण. इथं लिहिलेलं आहे कार्तिकेय मंदिर. आणि या बाजूला एक कोनाडा आहे. ही थोडी तटबंदी दिसते आपल्याला. या पायऱ्या आहेत. खाली कृष्णाबाई वाहते. हा माहुलीचा भाग येतो, पलीकडची माहुली. इथे एक बुरुज दिसतोय. खाली जाऊन आपण बुरुजही बघणार आहे. आणि हा कडेचा भाग. इकडं जसं कार्तिक स्वामी मंदिर आहे तसं या ठिकाणी सुद्धा एक देवडी आहे. आणि इथं बसण्याची जागा आहे. इथं मंदिर असं काही वेगळं नाही आहे. मात्र भक्कम अशी त्या काळची तटबंदी आणि पायऱ्या दिसतात आपल्याला. मुख्य मंदिरात आपण आलो. हे लाकडातलं बांधकाम आहे. कढीपाठ आणि कडेला या खिडक्या आहेत. बाहेर उघडल्या जातील अशा. इथं एकेकाळी कारंज किंवा पाणी जाण्यासाठीची व्यवस्था. मुख्य मंदिराकडे आपण जातोय. इथं सुद्धा एकेकाळची सुंदर कलाकुसर आहे. याला आता रंग दिलेला आहे. या ठिकाणी हा दरवाजा, खिडक्या आणि हा नंदी कासव आहे. सगुणा माता यांची समाधी, शंकराचं मंदिर.
गाभारा, खिडक्या आहेत. आतून बाहेर जाताना त्या काळी केलेल्या महिरपी दरवाजे, खांब हे दिसतं आपल्याला. इथून कृष्णाबाई दिसते, समोरचे बुरुज आणि ध्वजही दिसतो आपल्याला. हा बाहेर जाण्याचा मार्ग. माहुली येथील कृष्णा नदी, समोर घाट आणि हा अतिशय सुंदर असा पाण्याचा प्रवाह, खळखळाट आपल्याला ऐकू येतोय. ही सोनगावकडनं आलेली कृष्णाबाई आणि आपण आलोय हा वाळवंटातला गणपती. अतिशय सुंदर आणि रमणीय असं स्थान आहे. फक्त दूरवर आहे त्यामुळे लोक कमी येतात. ही बाजूची झाडी, शेती. अर्थात नदी काठानं आलो तर आपल्याला थोडं पाण्यातून यावं लागतं, परंतु पाणी फार नाही आहे. संध्याकाळची वेळ आणि पाण्यावरती लालिमा पसरला आहे आणि कृष्णाबाईची ही खळखळ हवीशी वाटणारी. पुनश्च एकदा मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. साताऱ्याजवळील वडू थारळे येथून बोरखळ येथे एक रस्ता जातो. बोरखळ या ठिकाणी कृष्णेकाठी खल्वेश्वराचे मंदिर असून येथील घाट आणि कृष्णा नदीचा परिसर अतिशय सुंदर आहे. याच रस्त्याने माहुलीकडे जाताना वाटेत सोनगाव लागते. सोनगाव येथे कृष्णा नदीने शंख स्वरूपात वळण घेतलेले आहे आणि येथे उंचावरती वाकेश्वराचे शिवमंदिर आहे. पावसाळा वगळता येथे बऱ्यापैकी जवळपर्यंत आपण वाहनाने जाऊ शकतो. वाकेश्वर हे जुने शिवमंदिर असून येथून आजूबाजूचा परिसर आणि कृष्णा नदी याचा सुंदर निसर्ग आपल्याला अनुभवता येतो. कृष्णा नदीचे शंखवळण बघण्यासाठी आपण सोनगाव, वाकेश्वर या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. बोरखळ इथला कृष्णा नदीचा प्रवाह, या ठिकाणी हा घाट दिसतोय आपल्याला. इथं काही लहान समाधीस्थळं आहेत, ही बघूया आपण. या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे, त्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी मुख्य आपण खल्वेश्वराला जाणार आहे. हा बाजूचा परिसर आहे. या बाजून आपल्याला कृष्णा नदी दिसती. मगाशी तिकडे एक जसा घाट बघितला तसा देवळापासून खाली इथेही घाट आहे. ही कृष्णाबाई, या बाजूचा घाट, पलीकडे दिसणाऱ्या पायऱ्या आणि इथं प्राचीन खल्वेश्वर या जागृत मंदिराच्या इथं आपण आलेलो आहे. दोन्ही बाजूनं वर चढता येतं आपल्याला. इथं नाव लिहिलेलं आहे, याच्यावरती शिखर दिसतं आणि आत आपण आता दर्शनासाठी जातोय. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझे वीण शंभो मज कोळथारी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे
सुगंधिं पुष्टिम् उर्वारुकमिव वन्दनं मृत्योर्मुक्षयमामृतम्. खोलवर असं हे सुंदर मंदिर आहे आणि या ठिकाणी खलवेश्वराचं अतिशय सुंदर आणि पुण्यप्रद असं दर्शन आपण घेत आहे. या ठिकाणी मागल्या बाजूला पार्वती माता, इथं त्रिशूळ आहे आणि हा नंदादेव इथं लावलेला आहे. कारसूर कृष्णाबाईचं शंखवळण बघतोय आपण. इथून कृष्णाबाई आली, हा प्रवाह पुढं गेलेला आहे आणि आपण शंखवळण बघणार आहे. कडेनं आपला प्रवास चालू आहे. आजूबाजूची झाडी आहेत, सोनगावमधली काही घरं दिसतात आणि इथं कृष्णाबाईनं वळण घेतलेलं आहे. मगाशी एक वळण पाहिलं आहे, हे दुसरं बघतोय. कृष्णाबाईचं शंखवळण बघतोय. साधारण एस या आकारामध्ये हे वळण आहे. वाटेत काही झाडं लागतात आपल्याला, बाजूला वाळूज वृक्ष आहेत. हे आरळ्याकडनं आलेलं पात्र, पलीकडं जरंडेश्वर दिसतो आपल्याला आणि आपण ह्या बाजूनं चाललेलो आहे आणि हे इथं वळण घेतलेलं आहे. पुन्हा इकडं वळलेलं आहे कृष्णा आणि इंग्लिशमध्ये एस असावा त्या स्वरूपामध्ये हे वळण आलेलं आहे आणि म्हणून याला शंखवळण अशी संज्ञा दिलेली आहे. मगाशी इकडं आपण वर वाकेश्वरला जाऊन आलेलो आहे. वाकेश्वरच्या पलीकडनं ही नदी जाऊन माहुलीकडं वाहते. आता ही बोरखळकडनं आलेली ही नदी आहे आणि हा परिसर आपल्याला अतिशय सुंदर असा दिसतोय. बाजूनं हिरवीगार झाडी आहे आणि संथ वाहणारी कृष्णाबाई, त्याच्यातले काही पक्षी. हे पुन्हा आपल्याला इथं वळण दिसतं. या ठिकाणी वळलेली आहे कृष्णाबाई, इथून समोरून आलेली आहे, इथं एकदा वळलेली आहे आणि पुन्हा पुढं एकदा वळलेली आहे आणि अर्थात त्याच्यावरती वाकेश्वर आहे. वाकेश्वराचं मंदिर दिसतं. इथं आता खळाळता प्रवाह आहे. या ठिकाणी आपल्याला दिसते कृष्णा नदी कशी वाहते ते. त्याचा आवाजही थोडासा आपल्याला ऐकू येतोय. पलीकडं काही गुरं चरतायत आणि कपडे धुण्यासाठी स्त्रिया इथं आलेल्या आहेत. अशा तऱ्हेनं शंखवळण बघून आपण कृष्णाबाईचे दर्शन घेत आहे. कृष्णाकाठचे मौजे सोनगाव येथील वाकेश्वर मंदिर, या ठिकाणी नंदी आहे आणि हा जुन्या पद्धतीचा दरवाजा, चौकट आहे. आत हे भगवंताचं दर्शन. डमरू, त्रिशूळ, मुखवटा, कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुटीचा, कारुण्य सिंधू दुःख, तुझे वीण शंभो मज पूर्णता. गाभारा, कोनाडे, नंदी, भगवंत. कृष्णाकाठी आपण आलेलो आहे आणि कडेची ही शेती, उंचावर आलो आहे आपण. नदी खोल परिकला आहे आणि हे वाकेश्वर मंदिर, कळस दिसतो. आता आपण आत जाऊन आलेलो आहे. बाहेरसुद्धा एक शिवलिंग आणि नंदी आहे. अनोख्या, अज्ञात पण विलक्षण पर्यटन स्थळांच्या दर्शनाच्या चौथ्या भागाला आपण स्वल्पविराम देऊन
पुढील 5व्या भागाकडे वळूया.